YouTube वरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असाल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा कंटेंट सांगणार आहे की जो कंटेंट 100% मॉनेटायझेशन कंटेंट असेल। म्हणजेच जर तुम्ही ह्या पद्धतीचे शॉर्ट्स बनवले तर 100% तुमचा चॅनल काय होईल, मॉनेटाइज होईल। तुम्हाला मी सर्व गोष्टी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की अशा पद्धतीचे शॉर्ट्स बनवणारे यूट्यूबर महिन्याला किती पैसे कमवत आहेत। शॉर्ट्स बनवताना नक्की तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाहीये की ज्यामुळे तुमचा चॅनल काय होणार नाही, मॉनेटाइज होणार नाही। सर्व गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की नक्की ह्या पद्धतीने शॉर्ट्स बनवायचे कसे किंवा ते शॉर्ट्स अपलोड करायचे कसे की कोणत्या चुका तुम्हाला शॉर्ट्स बनवताना करायच्या नाहीये की अवघ्या 7 दिवसात काय होईल, तुमचा चॅनल हा मॉनेटाइज होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दुसऱ्याचे व्हिडिओ वापरून म्हणजेच दुसऱ्याचा कंटेंट वापरून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता। तर बघा, तुम्ही जो शॉर्ट्स बनवणार त्या शॉर्ट्स मध्ये काय असणार आहे, दुसऱ्याचा कंटेंट असणार आहे। म्हणजे तुम्हाला स्वतःचा ओरिजिनल कंटेंट बनवायचा नाहीये, ठीक आहे। त्यानंतर तुमचा जो शॉर्ट्स आहे तो शॉर्ट्स अवघ्या 2 मिनिटात काय होणार आहे, बनून तयार होणार आहे। म्हणजे जर लगभग विचार केला तर अर्ध्या तासात तुम्ही काय करू शकता, 9 ते 10 शॉर्ट काय करू शकता, इझिली बनवू शकता। तुम्हाला कुठलाही महागडा कॅमेरा घेण्याची गरज नाही, कारण इथे कॅमेराची गरज नाहीये। त्यानंतर तुम्हाला इथे कोणताही माईक घेण्याची गरज नाहीये, एडिटिंग करायचं नाहीये। फक्त हा शॉर्ट्स बनवण्यासाठी तुम्हाला अवघ्या एका मोबाईलची काय आहे, गरज आहे। तो मोबाईल पण आहे तो खूप छान कंपनीचा किंवा ब्रँडेडच पाहिजे असं काही नाहीये, ठीक आहे। तर एकदम इझिली तुम्ही 2 मिनिटात काय करणार आहे, तुमचा शॉर्ट्स बनवून काय करणार आहे, तयार करणार आहेत। कदाचित तुम्हाला मजाक वाटत असेल, पण ह्या पद्धतीची शॉर्ट्स बनवून काही युट्यूबर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, दिवसाला 9 ते 10 शॉर्ट्स अपलोड करून। सर्वात आधी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की नक्की कोणते चॅनल आहे की जे ह्या पद्धतीचे शॉर्ट्स बनवून काय करत आहे, महिन्याला लाखो रुपये कमवत आहे। तर बघा, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांचे व्हिडिओ काय करायचे आहे, पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही। तर आपण काय करत आहोत, आपल्या चॅनलवरती जे नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरचं काय करत आहोत, फ्रीली प्रमोशन करत आहोत। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट काय करायचं आहे, टाईप करायला विसरायचं नाहीये। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आता बघा, तुम्ही स्क्रीनवरती एक युनिहरा स्टोरी नावाचा चॅनल बघू शकता। आता ह्या चॅनलचे जर सबस्क्रायबर बघितले तर 4.12 मिलियन सबस्क्रायबर आहे आणि आतापर्यंत व्हिडिओज किती अपलोड केलेले आहे, 4.8K व्हिडिओज काय केलेले आहे, अपलोड केलेले आहे। बघा, आता ह्या चॅनलवरती नक्की कोणत्या पद्धतीचे शॉर्ट्स बनवले जातात। आता हा चॅनल ओपन केल्यानंतर शॉर्ट्स वरती गेल्यानंतर बघा, मी एक शॉर्ट्स ओपन करते। आता शॉर्ट ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांनी नक्की कोणत्या पद्धतीचे शॉर्ट बनवलेले आहे, म्हणजे त्यांनी दुसऱ्याचा कंटेंट वापरलेला आहे। आता दुसऱ्याचा कंटेंट वापरून त्यांचा चॅनल मॉनेटाइज झालेला आहे की नाही हे कसं समजेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे कमेंट वरती। आता कमेंट वरती गेल्यानंतर बघा, ऍड कमेंटच्या नंतर तुम्हाला सुपर चॅटचा ऑप्शन येत आहे। ज्यावेळेस सुपर चॅटचा ऑप्शन जर त्या चॅनल वरती आला तर समजायचं आहे की तो चॅनल मॉनेटाइज आहे, म्हणजे हा चॅनल काय झालेला आहे, मॉनेटाइज झालेला आहे। बघा, तर त्यांनी नक्की कोणत्या चुका केल्या नाही की त्यांचा काय झालेला आहे, चॅनल मॉनेटाइज झालेला आहे। नक्की त्या कोणत्या गोष्टी काय करत आहे, फॉलो करत आहे। बघा, त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती एक चॅनल बघू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर त्या चॅनलवरती पण काय केलं जातं, ह्याच पद्धतीचे शॉर्ट्स बनवले जातात। त्यांचे सबस्क्रायबर आहे 2.3K आणि त्यांनी आतापर्यंत 177 व्हिडिओ काय केलेले आहे, चॅनलवरती अपलोड केलेले आहे। आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती त्यांच्या पण व्हिडिओजला लगभग चांगले व्ह्यूज आहे, म्हणजे 2,19,000 व्ह्यूज आहे। काही व्हिडिओजला 21K व्ह्यूज आहे, म्हणजे आतापर्यंत त्यांचे 10 मिलियन व्ह्यूज काय झालेले आहे, त्यांच्या चॅनलवरती कंप्लीट झालेले आहे। मी तुम्हाला त्यांचा एक शॉर्ट्स ओपन करून दाखवते। बघा, आता हा शॉर्ट्स ओपन केल्यानंतर नक्की हा चॅनल मॉनेटाइज झालेला आहे की नाही, तर त्यांच्या आपल्याला कमेंट वरती जायचं आहे। कमेंट वरती गेल्यानंतर ऍड अ कमेंट मध्ये सुपर चॅटचा ऑप्शन येत नाहीये, म्हणजे यांचे सबस्क्रायबरचा क्रायटेरिया पण कंप्लीट झालेला आहे। 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे, ते 10 मिलियन व्ह्यूज पण काय झालेला आहे, कंप्लीट झालेले आहे। तरी पण हा चॅनल नक्की मॉनेटाइज का झालेला नाहीये, तर ते पण मी तुम्हाला काय करणार आहे, व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर बघा, तुम्ही स्क्रीनवरती अजून एक चॅनल बघू शकता। त्या चॅनलचे पण सबस्क्रायबर किती आहे, 4.18 मिलियन सबस्क्रायबर आहे आणि आतापर्यंत त्यांनी व्हिडिओज किती अपलोड केलेले आहे, 2.2K व्हिडिओज काय केलेले आहे, अपलोड केलेले आहे। आता बघा, ह्या चॅनलचा मी काय केलेला आहे, एक शॉर्ट ओपन केलेला आहे। आता हा चॅनल मॉनेटाइज आहे की नाही आपल्याला कसं कळेल, तर त्यासाठी आपल्याला सिम्पली कमेंट वरती जायचं आहे। कमेंट वरती गेल्यानंतर ऍड अ कमेंटच्या पुढे सुपर चॅटचा ऑप्शन येत आहे, म्हणजे यांचा पण चॅनल काय झालेला आहे, मॉनेटाइज झालेला आहे। नक्की मग मी तुम्हाला दाखवले जे 2 चॅनल आहेत ते 2
चॅनल काय झालेले आहे सेम ह्याच पद्धतीचा कंटेंट बनवून काय झालेला आहे मॉनिटाईज झालेला आहे. पण जो मधला चॅनल होता तो मधला चॅनल काय झालेला नाही, क्रायटेरिया कंप्लीट असून पण मॉनिटाईज झालेला नाहीये. तुम्हाला माहितच आहे जो शॉर्ट आहे, शॉर्टचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला काय लागतं 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज काय लागतात अवघ्या 3 महिन्यात लागतात. बघा तिन्ही चॅनलचं काय आहे क्रायटेरिया कंप्लीट आहे, पण त्यातले फक्त 2 चॅनल मॉनिटाईज आहे आणि एक चॅनल काय नाहीये मॉनिटाईज नाही. मग नक्की ज्याचा चॅनल मॉनिटाईज नाही नक्की त्याने कोणत्या चुका केल्या आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहे नक्की त्यांनी कोणत्या चुका केल्या नाही की ज्यामुळे त्यांचा चॅनल काय झाला मॉनिटाईज झाला. तर ते पण मी तुम्हाला काय दाखवते, लाईव्ह प्रूफ दाखवते बघा. तर बघा तुम्ही पण ह्या पद्धतीचे शॉर्ट बनवायचा विचार करत असाल तर तुम्हाला नक्की कोणत्या चुका करायच्या नाहीये की ज्यामुळे काय होईल अवघ्या 7 दिवसात तुमचा चॅनल काय होईल मॉनिटाईज होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती एक चॅनल दिसत असेल, तो चॅनल मी काय केलेला आहे ओपन केलेला आहे. आता नक्की हे कोणत्या पद्धतीचे काय करतात शॉर्ट्स बनवतात, नक्की ते कोणती चूक करत नाही की ज्यामुळे त्यांचा चॅनल काय झालेला आहे मॉनिटाईज झालेला आहे आणि ते महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती आवाज येईल. आता बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसला असेल की जो मागचा व्हिडिओ आहे त्या मागचा व्हिडिओचा आवाज काय केलेला आहे पूर्णपणे म्यूट केलेला आहे, पूर्णपणे बंद केलेला आहे आणि जे मागे काय चाललेलं आहे त्याची स्टोरी काय करत आहे ते स्वतःच्या मनाने सांगत आहे. म्हणजे इथे त्यांनी काय केलेलं आहे स्वतःचं क्रेडिट दिलेलं आहे. मग YouTube हेच सांगतं की तुम्हाला जर तुमचा चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर व्हिडिओमध्ये तुमचं क्रेडिट असणं गरजेचं आहे. भलेही बाकीच्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याच्या वापरल्या तरी चालेल, कारण समोरून जर आपल्याला परमिशन असेल. आता बघा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज का झालेला नाही ते पण मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. आता बघा यांचं आपण काय करू, एक शॉर्ट ओपन करू. आता शॉर्ट ओपन केल्यानंतर मी काय करते तुम्हाला दाखवते ना की त्यांनी कोणती चूक केलेली आहे. तर आता बघा इथे त्यांनी काय केलेलं आहे कोणतंही काही बोललेलं नाहीये किंवा कोणती स्टोरी सांगितलेली नाही. जो मागचा व्हिडिओ आहे तो ॲज इट इज काय केलेला आहे उचललेला आहे. म्हणजे त्यांचाच आवाज आहे, त्यांचं सगळं एडिटिंग आहे, फक्त इथे ते काय झालेले आहे भूतासारखे बसून उभे आहेत. तर त्या पद्धतीने तुमचा काय होणार नाही, चॅनल मॉनिटाईज होणार नाही. तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगणं गरजेचं आहे. इन शॉर्ट मध्ये तुम्ही जर ग्रीन स्क्रीन वापरत असाल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, स्वतःच्या आवाजात काहीतरी बोलणं गरजेचं आहे. मग नक्की तुम्हाला ग्रीन स्क्रीन व्हिडिओ बनवायचे कसे ते पण मी काय करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्रूफ पण दाखवते आता की ह्या पद्धतीचे चॅनल महिन्याला नक्की किती कमवत आहे. तर बघा आता तुम्ही स्क्रीनवरती युनियरा स्टोरी नावाचं डिटेल बघू शकता. त्यांचे सबस्क्रायबर आहे 3.83 मिलियन. जो तुम्हाला मी आधी चॅनल दाखवला की यांचा चॅनल काय झालेला आहे मॉनिटाईज झालेला आहे. आता ते महिन्याला किती कमवता बघा, तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवते. तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल एस्टिमेटेड मंथली अर्निंग, म्हणजे ते महिन्याला किती अर्न करतात. तर $8.7K टू $139.7K. तर बघा ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे तुम्हाला जो युनियरा स्टोरी नावाचा चॅनल आहे त्या चॅनलचं लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की ते महिन्याला किती अर्न करतात. तर त्यांनी दाखवलेलं आहे महिन्याला जवळपास तो चॅनल काय करत आहे $137 जास्तीत जास्त कमवत आहे, फक्त दुसऱ्याचा कंटेंट वापरून. तिथे काहीही मेहनत करायची नाही, फक्त 2 मिनिटात काय होणार आहे तुमचा व्हिडिओ बनवून तयार होणार आहे. मग तर बघा नक्की दुसऱ्याचा व्हिडिओ वापरून व्हिडिओ कसा बनवायचा किंवा तो व्हिडिओ अपलोड कसा करायचा की ज्यामुळे काय होईल आपला चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तर मी काय करते स्टेप बाय स्टेप दाखवते. तर बघा आता तुम्हाला एक कोणता तरी व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे की जो व्हिडिओ काय करायचा आहे तुम्हाला तुमच्या शॉर्टसाठी वापरायचा आहे. मग मी सिम्पली काय केलेलं आहे माझं YouTube ओपन केलेलं आहे. YouTube ओपन केल्यानंतर मी हा एक शॉर्ट ओपन केलेला आहे. आता तुम्हाला बघा शेअरच्या ऑप्शन खाली रिमिक्सचा ऑप्शन आहे, तो रिमिक्सचा ऑप्शन काय करत आहे इथं ऑन दिसत आहे. म्हणजेच ह्या चॅनलने काय केलेलं आहे त्यांचा कंटेंट वापरण्याची परमिशन दिलेली आहे. मग जिथे जिथे तुम्हाला परमिशन दिलेली आहे तिथे तुम्ही काय करू शकता त्यांचे व्हिडिओ हे वापरू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता लॉंग व्हिडिओ पण बनवू शकता जिथे तुम्हाला रिमिक्सचा ऑप्शन अवेलेबल असेल. म्हणजेच त्या कंटेंट क्रिएटरने काय केलेलं आहे तुम्हाला परमिशन दिलेली आहे, तुम्ही त्यांचा कंटेंट काय करू शकता वापरू शकता. तर बघा आता आपण फक्त काय करूया शॉर्ट वरती डिस्कशन करूया. तर बघा मी आता काय केलेलं आहे हा एक शॉर्ट ओपन केलेला आहे. हा शॉर्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला रिमिक्स ऑप्शन वरती जायचं आहे. रिमिक्स ऑप्शन वरती गेल्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन येतात. यूज दिस साऊंड म्हणजे तुम्ही हा आवाज वापरू शकता किंवा यूज दिस टेम्पलेट म्हणजे तुम्ही मागचं फक्त काय करू शकता टेक्स्चर वापरू शकता. त्यानंतर एक्सटेंड विथ AI म्हणजे तुम्ही याला अजून AI नुसार काय करू शकता वाढू शकता ह्या व्हिडिओला. त्यानंतर तुम्ही कोलॅब करू शकता किंवा ग्रीन स्क्रीन वापरू शकता किंवा कट दिस व्हिडिओ म्हणजे ह्या पद्धतीचे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही हे 6 ऑप्शन वापरून काय करू शकता शॉर्ट्स हा बनवू शकता. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्याचा व्हिडिओ वापरायचा आहे, तर कुठलीही मेहनत नसणार आहे, ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे 6 ऑप्शन वापरून काय करू शकता शॉर्ट बनवू शकता अवघ्या 2 मिनिटात. तर आता मी सध्या काय करते तुम्हाला कोलॅब दाखवते, कोलॅब कसं करायचं. आता बघा कोलॅब वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसत आहे तो व्हिडिओ प्ले झालेला दिसत आहे. सिम्पली नेक्स्ट ऑप्शन येत आहे, त्या नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता बघा नेक्स्ट ऑप्शन वरती गेल्यानंतर थोडं प्रोसेसिंगला टाइम लागतो. आता प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा
इथं तुमचा स्वतःचा कॅमेरा असणार आहे, त्या कॅमेऱ्यामध्ये काय होणार आहे, तुम्ही दिसणार आहे. तुम्ही काय करू शकता, तुमची पोझिशन पण काय करू शकता, चेंज करू शकता. तर बघा या पद्धतीने काय होणार आहे, जो ओरिजिनल व्हिडिओ आहे तो ओरिजिनल व्हिडिओ एका साईडला दिसणार आहे आणि जो तुमचा स्वतःचा व्हिडिओ आहे तो काय होणार आहे, एका साईडला कोलॅब होणार आहे. तुम्ही या पद्धतीने काय करू शकता, तुमचा कोलॅब करू शकता. तुम्ही खाली बघू शकता, तुम्ही लेआउट पण काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर तुमची पोझिशन चेंज करायची असेल, तुम्हाला टॉपला घ्यायचं असेल तर तुम्ही टॉपला पण काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बॉटमला घ्यायचा असेल व्हिडिओ तर तुम्ही काय करू शकता, बॉटमला पण काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे आहे तसं काय करू शकता, तुम्ही लेआउट घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला खाली काय दिसत आहे, रेकॉर्डिंगचा ऑप्शन दिसत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथं सिम्पली काय करायचं आहे, तुमचा आवाज काय करायचा आहे, रेकॉर्ड करायचा आहे. आता तुम्हाला माईकचा ऑप्शन दिसत आहे, तो माईकचा ऑप्शन जर बंद असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तो माईकचा ऑप्शन काय करायचा आहे, ऑन करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला जी स्टोरी सांगायची आहे ती स्टोरी काय करायची आहे, तर रेकॉर्ड करायची आहे. रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला रेकॉर्ड बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर बघा मी इथे सांगते की एक कुत्रा आहे, तो कुत्रा काय केलेला आहे, मस्त झोपलेला आहे, त्याला थंडी वाजत आहे. तर बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, माझा आवाज किंवा माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओ सोबत काय केलेला आहे, कॉलेज केलेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने काय करू शकता, तुमचे व्हिडिओ बनवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अपलोड कसं करायचं, पण त्याआधी परत ग्रीन स्क्रीनने तुम्ही तुमचे व्हिडिओ कसे बनवू शकता अवघ्या 2 मिनिटात, तर ते तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगते. ठीक आहे, सिम्पली आपल्याला ग्रीन स्क्रीनने जर व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, एक शॉर्ट ओपन करायचा आहे. तो शॉर्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला रिमिक्स ऑप्शनवरती जायचं आहे. जिथं रिमिक्स ऑप्शन अवेलेबल असेल तो शॉर्ट काय करू शकता, तुम्ही तुमचा शॉर्ट बनवण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला ग्रीन स्क्रीन ऑप्शन दिसत आहे, त्या ग्रीन स्क्रीन ऑप्शन वरती जायचं आहे. आता इथं ग्रीन स्क्रीन ऑप्शन वरती गेल्यानंतर तुम्हाला वरती आवाजचा ऑप्शन दिसत आहे, स्पीकरचा. तो स्पीकरचा ऑप्शन काय करायचा आहे, बंद करायचा आहे. ह्या पद्धतीने काय होईल, जो तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे त्या व्हिडिओचा आवाज काय होईल, पूर्णपणे म्यूट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला डन करायचं आहे. आता डन केल्यानंतर इथं काय होईल, प्रोसेसिंग होईल. आता बघा प्रोसेसिंग झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ रिलेटेड काय करायचं आहे, स्टोरी सांगायची आहे किंवा त्या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला जे वाटेल ते काय करायचं आहे, बोलायचं आहे तुमच्या आवाजात. आता बघा इथं पण तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुमचा आवाज रेकॉर्ड करताना जो माईक दिसत आहे तो माईक काय करणं गरजेचं आहे, बंद असेल तर ऑन करणं गरजेचं आहे. ग्रीन स्क्रीन बनवताना तुमचा जो बॅकग्राऊंड असतो तो बॅकग्राऊंड ऑटोमॅटिक काय होतो, क्लीन होऊन जातो किंवा रिम्यूव्ह होऊन जातो. मग सिम्पली तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय करायचा आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा हवा तसा ऍडजस्ट करू शकता कोणत्याही कॉर्नरला. फक्त इथे तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खूप छोटा करायचा नाहीये. इथं तुम्हाला तुमचं क्रेडिट युट्यूबला दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर थोडा मोठा ठेवायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली रेकॉर्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता रेकॉर्ड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक कुत्रा दिसत आहे. त्या कुत्रा काय करत आहे, त्याला थंडी वाजलेली आहे. थंडी वाजल्यामुळे तो मस्त झोपलेला आहे. त्याला ब्लँकेट पण काय केलेलं आहे, पांघरलेलं आहे. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने माझा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. राईट क्लिक वरती क्लिक करते. आता बघा राईट क्लिक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऐकू शकता स्क्रीनवरती, कुत्रा दिसत आहे. त्या कुत्रा काय करत आहे, त्याला थंडी वाजलेली आहे. थंडी वाजल्यामुळे तो मस्त झोपलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने काय झालेलं आहे, जो मागचा व्हिडिओ आहे त्या मागच्या व्हिडिओचा आवाज पूर्णपणे बंद झालेला आहे आणि तुम्ही जी स्टोरी सांगत आहात ती स्टोरी काय झालेली इथं ऐकू येत आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला ह्या स्टोरी रिलेटेड काही टेक्स्ट ऍड करायचा असेल तर तुम्हाला वरती सिम्पली ए दिसत आहे, त्या ए वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला समथिंग काही स्टोरी लिहायची असेल, डॉग स्टोरी वगैरे, तर तुम्ही लिहून काय करू शकता, डन करू शकता. आता डन केल्यानंतर तुम्ही हे टेक्स्ट पण काय करू शकता, तुम्हाला हवे त्या पोझिशन मध्ये काय करू शकता, ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक. आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍड डिटेल येणार आहे. इथं तुम्ही काय करू शकता, तुमचं जे शॉर्ट आहे त्या शॉर्टला कॅप्शन टाकू शकता. आता इथे मी सिम्पली काय करते, डॉग स्टोरी, क्यूट डॉग स्टोरी टाकलं तरी चालेल. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हॅशटॅग वापरायचे आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे शॉर्टमध्ये जास्त हॅशटॅग वापरायची गरज नाहीये, कमीत कमी हॅशटॅग वापरा. ठीक आहे, तर इथे मी एक टाकते हॅशटॅग हॅश शॉर्ट्स. आता हा हॅशटॅग टाकणं गरजेचं आहे की त्यामुळे युट्यूब अल्गोरिदमला कळतं की हा शॉर्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही टाकू शकता हॅश ट्रेंडिंग, त्यानंतर नेक्स्ट हॅश टाकू शकता व्हायरल. तर या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा कॅप्शन टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही काय करू शकता, थंबनेल पण एडिट करू शकता. तर बघा तुम्हाला हव्या त्या पोझिशनमध्ये काय करू शकता, तुम्ही थंबनेल काय करू शकता, चेंज करू शकता आणि ओके करायचं आहे. या पद्धतीने काय झालेलं आहे, तुमचा थंबनेल पण काय झालेला आहे, सेट झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही थंबनेल ऍडजस्ट केलेला आहे, कॅप्शन टाकलेला आहे. उर्वरित जी शॉर्ट अपलोडिंगची प्रोसेस आहे ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ काय आहे, अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन काय करू शकता, पूर्ण व्हिडिओ बघू शकता की त्यामुळे नक्कीच तुमचा व्हिडिओ काय होईल, जास्तीत जास्त व्हायरल होण्यासाठी मदत होईल. आणि इथं हा व्हिडिओ काय होईल, मी जर पूर्ण प्रोसेस सांगत बसली तर हा व्हिडिओ काय होईल, खूप मोठा होऊन जाईल. तर बघा या पद्धतीने तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरून
वापरून अवघ्या 2 मिनिटात काय करू शकता, तुमचा शॉर्ट रेडी करू शकता आणि ह्या पद्धतीचे शॉर्ट अपलोड करून तुम्ही तुमचा चॅनल अवघ्या 7 दिवसात काय करू शकता, मॉनिटाईज करू शकता. कारण ह्या पद्धतीच्या शॉर्टला नक्कीच मिलियन मध्ये काय येतात, व्ह्यूज येतात. तुम्हाला वाटत असेल कुठलीही मेहनत न घेता, म्हणजेच तुम्हाला माईकची गरज नाही, कॅमेराची गरज नाही किंवा तुम्हाला कुठले एडिटिंग येत नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल कमीत कमी वेळेत काय झालं पाहिजे, आपला शॉर्ट बनून तयार झाला पाहिजे, तर तुम्हाला ह्या पद्धतीचा कंटेंट काय करायचा आहे, बनवायचा आहे. नक्की कोणत्या चुका करायच्या नाही ते पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीचे चॅनल किती अर्निंग करतात ते पण मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे. तर बघा ह्या पद्धतीने काय करू शकता, तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरून तुमचा काय करू शकता, शॉर्ट्सचा चॅनल चालू करू शकता आणि महिन्याला लाखो रुपीज कमवू शकता. तर बघा ह्या पद्धतीने मी काय करत असते, तुम्हाला नवनवीन काय करत असते, ज्या अर्निंगच्या आयडियाज आहेत त्या अर्निंगच्या आयडियाज काय करत असते, चॅनलवरती घेऊन येत असते किंवा तुमचा चॅनल ग्रो कसा करायचा त्या टिप्स काय करत असते, मी डेली घेऊन येत असते. त्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणींचं उत्तर द्यायला नाही जमलं तर त्यावरती काय करत असते, व्हिडिओ घेऊन येत असते. तर त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट काय करायचे, हे टाईप करायचे आहे. तुमच्या एका कमेंटमुळे, तुमच्या एका लाईकमुळे काय मिळतं, आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं अजून जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी. भेटूया अशा एका नवीन भन्नाट कल्पनेसह. तोपर्यंत बाय बाय.